हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहेत तुम्ही सगळे? मजेत ना? तर मजेतच राहा. मग घेतला मी घरातल्या देवांचं दर्शन आणि झाली माझ्या दिवसाची सुरुवात. आज आम्हाला जायचं होतं खोपोलीला, गगनगिरी महाराजांच्या मठात. मग सगळे रेडी झालो आणि निघालो जायला. मग आलो स्टेशनला आणि मामा काढत होतं तिकिटा. मग तिकिटं वगैरे काढून झाली आणि आम्ही मस्त ट्रेनमध्ये वगैरे बसलो. आणि ट्रेनमध्ये पण खूप गर्दी होती. सकाळी लवकर उठलेली म्हणून मला झोप येत होती. मग नंतर सगळे नाश्ता करायला बसलेले. मग सगळे मस्त नाश्ता करत होते. मग मी पण मस्त वडापाव खाऊन घेतला. मग त्याच्यानंतर मस्तपैकी रील्स बनवून घेतल्या, टाईमपास काहीतरी. मग रील्स वगैरे शूट केल्या. मग फायनली पोचलो आम्ही. मग ट्रेनमधून मी उतरली. मग तिथून ऑटो करून आम्ही मस्त गेलो गगनगिरी महाराजांच्या मठात. नंतर गर्दी पण आज खूप होती कारण आज संडे होता म्हणून सगळेजण आलेले आणि खूप भारी वाटलं. मग नंतर चपलांसाठी रांगा लावलेल्या. मग चपला वगैरे आम्ही सगळ्यांनी काढून ठेवल्या. मग स्वच्छ पाय धुवून घेतले. मग मठात जायला निघालो. मग तिकडे येऊन मस्त महाराजांचं दर्शन वगैरे केलं आणि इकडे पण दर्शनासाठी खूप लाईन होती. मग आम्ही लाईनीला उभे राहिलो दर्शनासाठी. मग इकडे नदी वगैरे होती. नदीत खूप सारे मासे होते. मग ते बघितले आम्ही आणि आम्हाला खूप भारी वाटलं आणि मासे वगैरे पण खूप होते. मग महाराजांचं आम्ही दर्शन घेतला. मग आम्ही सगळे निघालो जायला केदारनाथला. मग तिकडे शिवलिंगाचं दर्शन घेतलं. शंकर पार्वतीचं पण दर्शन झाला. मग त्याच्यानंतर मस्त मामा मामीचे मुलं पाया पडत होते. सगळे संत साधू होते. त्यांच्या पाया वगैरे पडून झाला. मग मी त्यांचा पण शूट घेतला. त्याच्यानंतर मस्त निसर्गरम्य वातावरणात गेलो तर फणस पण खूप आलेले. मग नंतर आम्ही गोशाळेत गेलो. मग गोमातेचं दर्शन वगैरे घेतला. त्याच्यानंतर दर्शन घेऊन बाहेर आलो. मस्त फ्रूट सॅलड खाल्ला. त्याच्यानंतर मस्त कैरी घेतली. त्याच्यानंतर गोळा घेतला. मग आम्ही स्टेशनला जायला निघालो आणि स्टेशनला आल्यावर खाऊ घेतला.